नमस्कार, मी मंगल्स मेजवानीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवते आहे एकदम झटपट तयार होणारी टेस्टी असे आणि हेल्दी सुद्धा मेथीचे वडे आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी पोहे। आता हे पोहे आपल्याला थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत। आता सोबतच मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ सुद्धा 2 तास भिजवून घेतलेली आहे। आता हे बाजूला ठेवूया। त्यानंतर मी इथे थोडीशी अद्रक, लसण आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या सुद्धा आपल्याला अशा जाडसर कापून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी एक चॉपर घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसण घातला, थोडंसं अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। त्यानंतर धने पावडर, हळद, थोडासा आमचूर पावडर आणि चवीनुसार साखर घातलेली आहे। थोडासा हिंग घालायचा। त्यानंतर इथे आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत। सोबतच मी इथे मुगाची डाळ सुद्धा त्यामध्येच घालून घेतलेली आहे। आता हे चॉपरनं आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला जाडसरच पाहिजे। जर चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालतं, फक्त पाणी घालायचं नाही। त्यानंतर आता इथे आपण घेऊया मस्त स्वच्छ धुवून घेतलेली अशी हिरवीगार कोळी कोळी मेथीची भाजी। आता ही मेथीची भाजी आपल्याला एकदम बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने छान कापून झाले की एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। सोबतच मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तर हा सुद्धा आपल्याला पातळ असा स्लाइसमध्ये कापून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तो सुद्धा मेथीच्या भाजीमध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। ह्याने काय होतं की जो मेथीचा कडवटपणा असतो तो कमी होतो, त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची। त्यानंतर जे वाटलेलं आपण म्हणजे चॉपरमध्ये जे वाटलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि याला पाणी न घालता आपल्याला असंच याला चोळून घ्यायचं, एकमेकांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला याचा अंदाज येते। जर थोडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ घालू शकता। मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, हवं तर बेसन किंवा गव्हाचं पीठ घातलं तरी चालते। अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। शक्यतो पाणी घालायचंच नाही आहे, पण जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालायचं। मी इथे बिलकुल पाणी घातलं नाही, तरीसुद्धा व्यवस्थित पीठ इथे मळलं गेलेलं आहे। आता या पिठाचे आपण छोटे छोटे असे वडे तयार करून घेऊया। एकदम सोपे आहेत बनवायला। हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आणि इथे सर्व वडे असे तयार करून घ्यायचे आहेत। आता पॅनमध्ये आपल्याला अर्धा इंचापर्यंत तेल घालायचं आहे, म्हणजे काय आपला जो वडा आहे तो अर्धाच त्यामध्ये डुबला पाहिजे। हवं तर तुम्ही फुल फ्राय केलं तरी चालते। अशा पद्धतीने आपल्याला हे मंद आचेवर शॅलो फ्राय करून घ्यायचे। हे वडे अशा पद्धतीने केले तर अजिबात कडवट होत नाही आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। तर इथे आपले वडे तयार झालेले आहेत। नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।